अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. काय होतं नेमकं? बुद्धी कुठेतरी विपरीत घडते. बुद्धी परिवर्तनशील आहे, बदलते, विचार स्थिर राहत नाही. एखादा दगड पाण्यात टाकावा आणि त्या शांत पाण्यामध्ये अनंत तरंग जसे एका विचार निघतात तसे याच्यात एक विचार पडला ना तरी अनेक तरंग निघतात. बुद्धी माणसाची बदलते महाराज. कारण काय? बुद्धी जसं जशा संगतीत राहते तसं तसं बदलते. एक दोन मुद्दे तुमच्या समोर ठेवतो आणि लगेच पुढे चालतो, विस्तारित करत नाही. कशी बुद्धी बदलते? फार वेळ लागत नाही. माणसाजवळ कमी वयात, ऐकताना तुम्ही सगळे, कमी वयात अधिक पैसा, अधिक प्रसिद्धी आली की माणसाची बुद्धी काय होते? बदलते. नसेल तर पडून सांगून जातो. अल्पशा वयामध्ये आलेली, जो पैसा अधिक आला तो कोणाला जुमानत नाही. माणसं मग म्हणू लागतात, काही नाही हो, आत्तापर्यंत आपल्यासारखा होता पण आता त्याची बुद्धी बोला बोला बदलली हो. काही कारण असेल, कसंही कारण पहा. मी एक एक दोन उदाहरण सांगतो. त्याच्यासाठी एक उदाहरण आपल्या समोरचं आहे जे ज्वलंत आहे आणि तुमच्या माझ्याजवळचं आहे. अख्खं विचुंब्या गावाने ठरवलं की यावेळेला एकच मत आपलं द्यायचं, सगळ्यांनी एकालाच द्यायचं ठरलं. रात्री मीटिंग झाली, सगळी चर्चा झाली. उद्या मतदान. आदल्या रात्रीला एक गाडी आली. आता कळलं ना तुम्हाला काय झालं असेल हो? मतदान बदललं. काय झालं? बुद्धी बदलली. कशामुळं? आता एवढं तर कबूल करा ना, काही हरकत नाही. माणसाने पैसे दिले, बुद्धी काय झाली? बदलली. इतकंच नाही, कशावरून बदलते? पैशावरून. म्हणजे पैसा दिला तरी बुद्धी बदलते. आणखी ऐका, माणसाने अन्न खाल्लं तरी बुद्धी बदलते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी महाभारतातलं उदाहरण देतो. आतापर्यंतचे या व्यवहारातलं मी मुद्दाम जात नाही, कारण कदाचित एखादा वाक्य कुणाला तरी लागून जातं. खरं कीर्तनकाराला कोणताही दोष नसतो. कीर्तनकार सहजपणे बोलत असतो. यदा कदाचित लागलं तर समजावं. रेडीमेड दुकानातलं घेतलेला शर्ट जसा व्यवस्थित मापात बसावा. कळतं ना तुम्हाला? नाही, ज्याला शिवला किंवा त्याला माहीत नाही कुणाला जाणार आहे तो, पण आपल्याला बसला समजायचा आपल्या मेजरचाच होता असं म्हणा. टेलरनी फक्त शिवून ठेवला होता. वक्तव्य फक्त करणारे असतात. आपल्याला लागला तर तो त्याचा आपला दोष आहे. चला, मला फक्त एवढं सांगायचं आहे. द्रौपदीला भर सभेत आणली. तिने सगळ्यांना प्रार्थना केली आपल्या लज्जा रक्षणापुरतं, परंतु कुणीही वाचवू शकलं नाही. कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, रथी महारथी त्या ठिकाणी होते, पण काही करू शकले नाही. शेवटी ज्या वेळेला शेवट झालं त्यावेळेला द्रौपदीने प्रश्न विचारला होता. भगवान कृष्ण म्हणाले, अर्जुना, धर्मराजा, चला शरपंजरीवर पडलेल्या भीष्माचार्याकडनं काहीतरी शिकून घेऊया. अंतिम टप्पा जवळचा आलेला आहे. द्रौपदी म्हणाली, आता काय त्यांच्याकडनं शिकायचं? ज्या वेळेला प्रसंग आला होता त्यावेळेला विनंती केली, पण हेच भीष्माचार्य काही करू शकले नाहीत. आता त्यांच्याकडनं काय ऐकायचं? भीष्माचार्यांनी उत्तर दिलेलं फार मार्मिक आहे. जरा ऐका महाभारतातलं. ते भीष्माचार्यांनी सांगितलं, पोरी, तुझं बोलणं सत्य आहे. काय घडलं होतं नेमकं? आम्ही ज्याचं खाल्लं होतं तो दुर्योधन, या दुर्योधनाचं खाल्लं होतं. त्यावेळेला आम्ही खाल्लं असल्याकारणाने आम्ही बोलू शकत नव्हतो. आता बोलण्याचा अधिकारी आहे. याचं कारण शरपंजरीवर पडल्यानंतर लागलेल्या बाणांतून सगळं अंगातलं खाल्लेलं रक्त काय झालं? निघून गेले. आता त्याच्या अन्नाचा कण या शरीरात राहिलं नाही. त्यामुळे ज्ञानदानाचा अधिकार आज मला आहे. विठाला जसं खाल्लं तशी बुद्धी बदलते. अजून सांगू का? संगतीमुळे सुद्धा बुद्धी बदलते. संगतीमुळे बाई सता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी देखताची चिंदी मन धाबे
चोराच्या संगतीला बसलात, सफाईपणे चोरी करू शकत नाही, पण एखादं तुच्छ असलेली वस्तू सुद्धा घेऊन जाण्याची इच्छा मनात होते. बऱ्याच वेळेला असं घडतं. मी आता विस्तारित सांगत नाही, वेळ माझा संपत आला म्हणून. चला, अजून कशाने बुद्धी बदलते? संगतीमुळे बुद्धी बदलते. अजून कशाने बदलते? अहो, वस्तू जरी वापरली तरी बुद्धी बदलते. विठाला सगळ्यांना ज्ञात असलेलं दृष्टांत फक्त सांगतो. परीक्षिती आईच्या गर्भात असताना ब्रह्मशस्त्र सोडलेलं असून सुद्धा मृत्यू घडला नाही, आणि मला त्यावेळेला आईच्या उदरात असताना माझं रक्षण करणारा कोण याची परीक्षा करणारा, त्याचं नाव काय? परीक्षिती. विद्वान आहे, शास्त्र गुण संपन्न आहे, दयाद्र अंतकरणाचा आहे, सोज्वळ राजा आहे, सत्यवान राजा आहे, न्याय निवाडा करण्यामध्ये एक नंबर आहे. हे सगळं असताना या परीक्षितीने त्या साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातलाच कसा? शंका आहे की नाही? चांगल्या माणसाकडनं असं कधी घडू शकेल का? पण घडलं. काय कारण होतं? त्या कारण मागचा इतिहास पाहिला. परीक्षितीनं त्या दिवशी जो शिकारीला गेला होता, त्या शिकारीला जाताना जो मुकुट परिधान केला होता, तो मुकुट जरासंधाचा मुकुट, चोरून आणलेला, मागून सुद्धा नकुल सहदेवाने दिला नाही. त्याच दिवशी तोच मुकुट डोक्यात घातला आणि परिणाम बदलला. म्हणून कधी कधी म्हटलं जातं दुसऱ्याची टोपी पण घालू नये. काय कारण आहे? बुद्धी कधी बदलेल माहिती नाही. मग हे सगळं परिवर्तन होणार आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांना का म्हणावं वाटू नये? दुर्बुद्धी ते मना. आता ह्या संयुक्तीचा विचार आहे. दुर्बुद्धी ते मना, बुद्धी आणि मन हे वेगवेगळ्या चिंतनीय असताना या मनाचा विचार का संबंधित आला? लगेचच उत्तर देतो. बुद्धी फक्त निश्चय करते आणि मन त्याला सहाय्य करतं. बुद्धीचे विचार येऊन उपयोगाचे नाही. मनाने क्रिया केलीच नाही तर बुद्धीनं विचार करून उपयोगाचं नाही. विठाला सप्ताह आला ना महाराज, 13वा सप्ताह. मग असं वाटतं एवढं वातावरण, सगळे टाळकरी वृंद, गायनाचार्य वगैरे वगैरे, वातावरणामध्ये सोज्वळता, सात्विकता, असं वाटतं आत्ताच्या आत्ता माळ घालावी. वाटतं वातावरणामध्ये परिवर्तन होतं आणि मग असं वाटतं. पण ती प्रक्रिया शेवटपर्यंत राहील याची गॅरंटी नाही. मग का लोक मग काही वेळेला असं म्हणून जातात, महाराज आम्हाला इच्छा होती हो माळ घालायची, आम्हाला माळ घालायची इच्छा. मग घाला ना. नाही काय, अजून जरा हा डिसेंबर महिना जाऊ द्या मग बघतो. आता डिसेंबरमध्ये काय नाही, भाच्याचं लग्न आहे. आता काय पुढचं सगळं सांगू काय काय असेल ते नाही. हे जरा फक्त विचार येऊन उपयोगाचे नाहीत. मनाने तो निधिध्यास घेतला पाहिजे, मनाने ते स्वीकारलं पाहिजे, मनात ते आलं पाहिजे, तर परिवर्तन होतं. मग काय होतं नेमकं? दुर्बुद्धी सुचते, मन त्याला सहाय्य होतं आणि विपरीत परिणाम होतो. विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि ही बुद्धी झाली तर मनुष्य घात आहे. आणि यासाठी तुकोबाराय म्हणतात, देवा दुर्बुद्धी ते मना कदांग कदांग. म्हणजे मगाशी म्हटलं, पैसा आला तरी बदलू नये, अन्न खाल्लं तरी बदलू नये, संगती केली तरी बदलू नये, डोक्यात एखाद्याचं शस्त्र घातलं तरी बुद्धी बदलू नये. मग यासाठी काय करावं? बुद्धी न बदलण्याकरता कुठला तरी ध्यास तर माणसाने स्वीकारला पाहिजे. मग कुणाचा ध्यास घ्यावा? महाराज म्हणतात, या विश्वामध्ये या कल्पनेचा विचार केला, ज्या चित्तामध्ये चिंतन केलं जातं त्या चित्ताची पवित्रता राखायची असेल तर काय करावं? हेच प्रार्थनीय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे
चित्ती प्रत्येक माणसाचं जे चित्त आहे ना, ही परमार्थासाठी महत्त्वाची जागा आहे. मी जरा त्रिकुटी सांगतो तुम्हाला. संसार सुखाचा व्हावा असं ज्यांना ज्यांना वाटत असेल, या संसारात लागतं वित्त. हां, कच्चं पक्क शिळं पाकं चांगलं ताजं अन्न पोटात घातल्यानंतर शरीरानं ते पचवायला हवं असं वाटत असेल तर शरीरात हवंय ते पित्त. संसारात वित्त, शरीरात पित्त. आणि परमार्थ उत्तम व्हावा असं वाटत असेल तर लागतं ते चित्त. नाही तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही तरी ते चित्त नाही चित्त नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त असलं पाहिजे. सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर प्रायः आपण जर व्यवहाराचा विचार केला तर पहिलं आमच्या बुद्धीत स्फुरण पावतं, मन त्याच्यावर विचार करू लागतं आणि चित्त त्याचं रात्रंदिवस चिंतन करतं. उदाहरण सांगायचं झालं, सोपं म्हणून सांगतो. आपल्याला घर बांधायचं आहे असं मनात आणलं की त्याच्यासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा, कोणत्या कंपनी बँकेतून कर्ज उचलायचं, तो लोन कसा फेडायचा, यासाठी सारासार काय चालत असतो, हा विचार चालू असतो. आणि त्याचं चिंतनच चालू असतं. रात्रंदिवस बिचारा त्या घराच्या मागं वाळू कुठून आणायची, सिमेंट कुठून आणायचं, खडी कुठून आणायची, टाईल्स कुठून आणायची, त्याला बनवण्याकरता लावण्याकरता त्याची कुणाची व्यवस्था करायची, या रात्रंदिवस त्याच्या चित्तात नुसतं असतं ते घर. लक्षात येतंय ना? घर म्हणजे रात्रंदिवस काय करतं, बोला ना. चित्तचं चिंतन करतं. कशाचं? घराचं. घर 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 असं म्हणतं. सुरुवातीला घराचं काम काढलंय, लक्षात येतंय ना पुढं. आणि सरते शेवटी म्हणायची वेळ येते, विठाला विठाला. जाऊ द्या. हे म्हटलं जातं काही आपले पुराणातले म्हणजे जुने दाखले आहेत. घर बांधून बघ आणि पुढे लग्न करून बघ. काय हो, अहो घर लागते. इतकंच नाही, लग्न करायचं ठरलं तरी त्याच्या नजरा अशा फिरत असतात. का? चित्तात लग्न हे महत्त्वाचं आहे आणि त्याचा विचार केला जातो. म्हणजे चित्ताचं जर ठिकाण पाहिलं, या चित्तात प्रत्येकाचं चिंतन वेगवेगळं आहे. बऱ्याच वेळेला पंढरपूरला गेलेली मंडळी पंढरपूरवरून चालत म्हणजे आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. पायी वारी करून द्वादशीचं पारण फेडलं आणि घराकडे आल्यानंतर सगळी लोक त्यांच्या दर्शनाला येतात. आणि मग माणसं विचारतात, कशी झाली वारी? म्हणे छान, मस्त झाली, कुठेही आजारी पडलो नाही, काही नाही. मग कसं झालं दर्शन वगैरे? म्हणे छान दर्शन झालं. बरं, आणखी काय सांगण्यासारखं आहे? काही नाही, त्या बाहेर आलो ना पंढरपूरच्या, तिथं जो बैल बाजार बघितला. आता कळलं ना तुम्हाला काय घेऊन आला हा बैल? त्याचा विषय कुठला आहे? याचा अर्थ चित्ताचा विषय काय आहे? बैल आहे. जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत, मांडियेले प्रेत काय मांडियेले प्रेत. जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले काय मांडियेले प्रेत. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत, मांडियेले प्रेत काय मांडियेले प्रेत. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले प्रेत. मांडियेले प्रेत
चित्ताचा एक विषय ठरला जातो आणि तो चित्त जर त्याचं चिंतन करू लागलं की त्याच संबंधाने त्याचे विचार पुढे सरसावत जातात आणि जर चित्तच नसेल तर काय मांडी येले प्रेत तसं होईल. मग चित्त आहे ना, मग चित्ताचा विषय प्रत्येकाचा भिन्न आहे. कशावरून? अहो बसलेले लोकसुद्धा इथं बसलीत म्हणून देहाने इथे असतील पण घरी जाऊन आली असतील लॉक उघडून, शेजारी सांगितलं नाही, काहींची कार बाहेर उभी आहे लॉक केलं की नाही, मनात तिथं विचार चाललाय, काहींच्या चपला तिथं आहेत त्यांचा विचार चाललाय, काहींना वाटतं की पुढचं वेळेत आटपलं तर बुवानी बरं, नाही तर पुढची ट्रेन मिळणार नाही. चित्तात अनेक विषय आमच्याकडे ग्रस्तत आहेत. महाराज म्हणतात चित्त हा परमार्थासाठी शुद्धच लागतं. शुद्ध चित्ताशिवाय परमात्म्याचं आगमन होत नाही. तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत, तो शिवाय येत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. आता या चित्तामध्ये संसार बाजूला करून परमार्थ ठेवायचा आहे. मग यासाठी किती उपाय करायला लागेल. मी अजून बोलू का पुढे? 1-1.5 दिवसाचा गणपती येतो, त्यासाठी केवढी आरास केली जाते, केवढी घराची स्वच्छता सुशोभीकरण केलं जातं, रंगरंगोटी करावी लागते. तसं या चित्तात परमात्मा साठवायचा असेल तर या चित्ताची सुद्धा काय करावी लागेल? शुद्धी करावी लागेल. हे चित्त जर शुद्ध नाही केलं परमात्मा येत नाही. मग तुकोबराय म्हणतात याला जर बाजूला करायचं असेल, हे चित्त जर इतर विषयाने भरलेलं असेल, त्याला बाजूला करायचं असेल तर त्याची जागा पहिली बदलावी लागेल. म्हणजे बाकीच्यांना काढायचं तर पहिलं काहीतरी भरायला लागेल. काय भरायचं आहे? महाराज देवाकडेच प्रार्थना, माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे राहे ऐसे करे काहे, राहे ऐसे करे काहे, आधरोनिया बाहे, आधरोनिया बाहे, बवहाता रे दातारा, बवहाता रे दातारा, बवहाता रे दातारा, बवहाता रे दातारा. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, राहो ऐसे करे काही, राहे ऐसे करे काही, हे धरोनिया बाई भवाता रे दातारा, हे धरोनिया बाई बवहाता रे दातारा, धरोनिया बाई बवहाता रे दातारा, दातारा बहादर. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, उचित ते करा माझा भाव जाणोने. या चित्ताची व्यवस्था करावी लागेल महाराज. तुम्हाला आणि मला प्रत्येकाला ते चित्त प्रशुद्ध करावं लागेल. त्यासाठी मी एकदा बोलून गेलो होतो सहजपणे, माणसांनी बाहेरून जसं स्वच्छ असावं तसं आतूनही काय असावं? स्वच्छ असावं. हे माझं सहज वाक्य होतं. सहज वाक्य बोलून गेलो आणि का कोण जाणे एका मुलाने ते मनावर घेतलं, काहीतरी परिणाम झाला. 2-8 दिवसांनी त्याच परिसरामध्ये माझं कीर्तन होतं. कीर्तन झाल्या झाल्या सगळे दर्शन करता आले. तोही माझ्याबरोबर जवळ आला आणि त्याने आल्या आल्या मला दरडावलं, महाराज कीर्तन बंद करा, तुमची कीर्तन ऐकून लोक पटापटा मरतील. मी आश्चर्यचकित झालो. म्हटलं मी बोलल्यानंतर किंवा मी बोलून माणसं मरतील हा शब्दप्रयोग मला पटला नाही. म्हटलं काय असं बोललो की ज्याच्यामुळे माणसं मरतील? तुमचं ऐकलं काय म्हणाला होतात. आता मी विचार करतो, रोज कीर्तनं करतो, 2-2 कीर्तनं करतो, काय काय लक्षात ठेवू? नाही तेव्हापासून ठरवलं आहे. मग आता मोबाईल चालू आहे माझा, त्याच्यात रेकॉर्डिंग करतो आहे. काय बोललं ते नंतर जरी मला कळलं पाहिजे. मी म्हटलं काय बोललो मला कळेल असं तुम्ही सांगा. काय म्हणाला होतात तुम्ही? मी म्हटलं परत एकदा सांगतो, तुम्ही सांगा मी काय म्हणालो होतो. काय म्हणाला होतात म्हणे? माणसाने बाहेरूनही स्वच्छ असावं आणि आतूनही स्वच्छ असावं. हा म्हटलं मग बरोबर आहे. तुमचं ऐकलं. दुकानात गेलो, 10 रुपयाची निरमा पावडर घेतली. आता काय कळलं असेल तुम्हाला तर बघा. पाण्यामध्ये विरघळवली ती, घटाघटा पियालं आणि उलटी जुलाब व्हायला लागलं. मला वेळेवर ॲडमिट केलं नसतं तर मी आज जिवंत दिसलो
नसतो. आता खरं सांगा, हे आतून स्वच्छ करणं आहे का हो? चित्त हे शुद्ध करण्याकरता महाराज परमात्म्याच्या चिंतनाशिवाय आणि तीर्थाटनाशिवाय चित्त शुद्ध होत नाही. विठाला म्हणून भगवंताचं चित्तात स्तवन असणं अत्यंतिक महत्वाचं आहे. बरं, एखादं उदाहरण दिलं तर तुम्हाला कदाचित ते लवकर कळेल. महाराज म्हणतात, विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता घेते. चित्तात विठ्ठल आहे, चित्तात देव आहे. ठेवता येतं का? आतापर्यंत कोणी ठेवलं काय? एक दाखला देतो, पुढे चलतो, लगेच पुढे चलतो. मथुरेला असताना भगवान कृष्ण त्या ठिकाणी काही कामानिमित्तानं राधा तिथं पोहोचली. ज्या दिवशी राधा आली देवाला कळलं, त्या दिवशी देवाला घरी जायला उशीर झाला. आता कळलं ना तुम्हाला? ते आता तुम्ही ठरवा कसं काय. कामावरून घरी जायला देवाला उशीर झाला. अर्धा तास उशिरानंतर गेल्या रुक्मिणीने विचारलं, का हो आज काही ओव्हर टाईम होता का? अर्धा तास उशीर झाला. नाही म्हणे, थोडं काम होतं. एक दिवस ठरलं, एक दिवस अर्धा तास उशीर, दुसऱ्या दिवशी पुन्हा 1 तास उशीर, तिसऱ्या दिवशी 2 तास उशीर झाला. आत्ता मात्र रुक्मिणीने ठरवलं काहीतरी गडबड आहे. वेळेवर देव येणारे, आता 2-2 तास उशीर व्हायला लागलं, काय करावं? मग तिनं माणसं तयार केली. कामावरून सुटल्यावर हे जातात कुठं? मग पारत ठेवली आणि मग काय निरोप मिळाला. देखिला गे माये यमुनेच्या तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. पाहिलं ना? काय पाहिलं? राधा आली होती आणि यमुनेच्या तीरावर हात खांद्यावर टाकून राधेच्या बरोबर होते. तिच्या लक्षात आलं, यांच्या लक्षात आलं, देव उशिरा येण्याचं कारण काय? राधा आले. चौथ्या दिवशी नेमकी राधा मथुरेत देवाच्या दरबाराच्या समोरून चालली होती. रुक्मिणीने लक्ष्मीनं पाहिलं, ए राधे. मत्सर निर्माण झाला. ये इकडे. तिला बाजूला बसवलं. कधी आलीस? म्हणे 3 दिवस झाले. यांनी अनुमान काढलं, म्हणूनच उशीर व्हायला लागलाय.